आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच कागदाच्या बाहुल्या या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहित आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व माता गोलाकार बसतील। लीडर माता सूचना देईल की जोपर्यंत मोबाईलमधील गाणे सुरू राहील तोपर्यंत गोल गटात एक रुमाल एकमेकींच्या हातात पुढे पुढे देत जायचा आहे। गाणे बंद होताच जिच्या हातात रुमाल असेल ती माता खेळातून बाद होईल। अशा प्रकारे खेळ खेळत राहायचा आहे। जी माता हा खेळ शेवटपर्यंत बाद होणार नाही ती माता विजय माता असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकू। प्लास्टिकचा जास्त वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे। प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवले तर त्यातील घातक रसायने अन्नात मिसळतात आणि पोटाचे आजार होऊ शकतात। त्यामुळे शक्य तिथे प्लास्टिकऐवजी स्टील, मातीची भांडी किंवा कापडी पिशवी वापरावी आणि आपले व कुटुंबाचे आरोग्य जपावे। चला तर मग व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। टॉक्सिक लिंकच्या ऑगस्ट 2024 मधील रिपोर्टनुसार आपल्या रोजच्या वापरातील साखर आणि मीठ यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले। 5 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या प्लास्टिकच्या तुकड्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात। बाटल्या, पिशव्या आणि खेळणी यासारख्या प्लास्टिकच्या मोठ्या वस्तू तुटल्याने मायक्रोप्लास्टिक तयार होतं किंवा कधी-कधी ते जाणीवपूर्वक सूक्ष्म बनवलं जातं। उदाहरणार्थ टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाणारे मायक्रोबीड्स। हे प्लास्टिकचे तुकडे नदी नाल्यांमधून वाहत समुद्राला जाऊन मिळतात। समुद्री जीवांना प्लास्टिकचे तुकडे आणि त्यांचे अन्न यातला फरक समजू शकत नाही। त्यामुळे अनेक सागरी जीव प्लास्टिकचे हे तुकडे खातात। त्यांच्या पचनसंस्थेसाठी हे अतिशय हानिकारक आहे। अशा प्रकारे प्लास्टिक अन्न साखळीपर्यंत पोहोचतं आणि त्यामार्फत आपल्या जेवणात। मायक्रोप्लास्टिक अतिशय धोकादायक आहे। त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवू शकतात। गरम खाद्यपदार्थ किंवा पेय ठेवण्यासाठी प्लास्टिक कंटेनर वापरले तर स्टायरीन आणि BPA यांसारखी हानिकारक रसायनं अन्नात मिसळतात। प्लास्टिक जाळणे तर त्याहून धोकादायक आहे। प्लास्टिक उघड्यावर जाळल्याने डायऑक्सिन आणि थेलेट सारखी विषारी रसायनं वातावरणात मिसळतात
त्यामुळे हृदयरोग, किडनीचे आणि यकृताचे आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या घातक परिणामांपासून स्वतःचं आणि इतर सजीवांचं रक्षण करण्यासाठी काही करता येऊ शकेल का? प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करा. मायक्रोबीड्स वापरणाऱ्या कॉस्मॅटिक उत्पादनांचा वापर करू नका. समुद्र किनाऱ्यांवर किंवा नदीजवळ कचरा फेकू नका. गरम अन्नपदार्थ खाण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी प्लास्टिक कटलरीचा उपयोग करू नका. प्लास्टिकची एकच बाटली पुन्हा पुन्हा वापरू नका. प्लास्टिक कधीही जाळू नका. बदल घडवून आणणं कठीण असतं, पण अशक्य नाही. प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी माहिती देऊन तुमच्या गावातील लोकांना जागरूक करा. या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलाखत करून घेऊया. माता आणि मूल एकत्र बसून माता लहानपणीची गोष्ट मुलाला सांगेल. आता तीच गोष्ट मुलाला त्याच्या भाषेत सांगायला लावायची आहे. गोष्ट सांगताना मूल गोष्टीचा योग्य क्रम सांगतो की नाही यावर मातेने लक्ष द्यायचे आहे. ज्या ठिकाणी मुलाला गोष्ट सांगायला अडचण येत आहे त्या ठिकाणी मातेने मुलाला मदत करायची आहे. लहानपणी श्याम दररोज आईला फुलीसाठी फुलं आणत. एक दिवस श्यामला फुलं मिळालीच नाही. दुसऱ्या दिवशी श्याम सकाळी लवकर उठला, सगळी फुलं आणि सगळ्या गळ्यात उडवल्या. मग मुलांनी आईकडे तक्रार केली. त्यावर आई म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या दारापुढची फुलं त्यांना न विचारता तोडायची नाही, ती चोरी असते. कळ्याले फुलांची फुलं असतात, त्यांना तोडायचं नाही. आता तू सांग. लहानपणी ठरवलं श्याम आईला फुले आणून द्यायचा. एके दिवशी श्यामला फुले मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी श्याम लवकर उठला आणि सगळी फुलं आणि कळ्या तोडून आणल्या. मुलांनी आईकडे तक्रार केली. त्यावर आई म्हणाली, दुसऱ्याच्या दारापुढची फुलं त्यांना न विचारता तोडायची नाही, ती चोरी असते. कळ्या ह्या झाडांची मुले असतात, त्यांना तोडायची नाही. शाबास. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या. आजच्या कृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.